विठ्ठल विठ्ठल। आज आहे माघी एकादशी, त्यानिमित्ताने कोल्हापूर जवळचं सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र नंदवाळ या ठिकाणी आपण जात आहोत। नंदवाळ हे कोल्हापूरपासून साधारण 10 किलोमीटरवरती येतं। राधानगरी रोडला फाटा आहे, आपण बघू शकता बोर्ड आहे इथे। इकडनं पुढे आपल्याला जायचे 2 किलोमीटरवरती देऊळ आहे, पुढची पायरी आपण तिकडे करूया। रामकृष्ण हरी। दिंडीने निघाले आहेत, आपण बघू शकता। नंदवाळच्या दिशेने आपण चाललेले आहोत आता। हे असा हा रस्ता आहे आणि भक्तगण आपल्याला दिंडी करत निघालेले दिसत आहेत। नंदवाळच्या रस्त्याला लागलेलो आहोत। गावाच्या बाहेर पार्किंगची सोय केलेली असते साधारण एकादशीला। कुठली एकादशी असो, माघी असो, कार्तिकी असो किंवा आषाढी। आषाढीला तर फाट्यापासूनच बंदी असते। आषाढीच्या एकादशीच्या वेळेला आपण जिथे फाटा बघितला मगाशी तिथेच बंद होतं, ट्रॅफिक आत येऊ देत नाही, तिकडनं पायी यावं लागतं। भक्तमंडळी 2-1 किलोमीटर हे अंतर चालत येतात। तर आता आपण देवळाच्या दिशेने चाललेलो आहे, थोड्याच वेळात आपण देवळाला पोचणार आहोत। तर नंदवाळ हे गाव अगदी टिपिकल रुरल एरिया आहे। छानपैकी ही माऊ आपल्याला भेटलेली आहे, बसलेली आहे। हॅलो माऊ, काय करते? ये व्हिडिओ देणार, ये। रामकृष्ण हरी, पळाली आत। तर नंदवाळ हे गाव अतिशय जुनं आहे। ह्याची हिस्ट्री किंवा ह्याचा इतिहास मी पुढे सांगणारच आहे। देवळाकडे जाताना अशा वेगवेगळ्या ते टिपिकल गावाचं एक फील येतं, रुरल फील येतो। ट्रेडिशनल बाज राखलेला आहे या गावाने आणि पारंपरिक असल्यामुळे आपल्याला छान असं प्रत्येकाचं एक वेगळं दृश्य किंवा एक वेगळं रूप गावाचं आपल्याला बघायला मिळतं। पोरं खेळत आहेत, पोरं दर्शन करून आलेली आहेत, सगळ्या वयाची माणसं आहेत इथे। सो हा फील एक वेगळाच आहे, एकदम टिपिकल गावाचा फील आहे। रामकृष्ण हरी, काय खेळतोयस? काय खेळतोयस? ट्रॅक्टर आहे, बरं। तुला आवडतं ट्रॅक्टरशी खेळायला? शेतात जातो काय? जातोस? व्हेरी गुड, शाबास। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। गाडी आपण पार्क केलेली आहे गावाच्या बाहेर आणि आता आपण देवळाकडे यायला निघालेलो आहे। मेन रोडवरून आल्यावरती देवळात तास झाला, इकडनं फाटा आहे, इकडनं साधारण जेमतेम 100-200 मिनिटावरती आपल्याला देऊळ दिसेल। ही पाटी इथे तुम्हाला दिसते आहे मंदिराच्या देवस्थानी लावलेली। तर इकडनं आपण आज जाऊन असं दर्शन घेऊयात आणि दर्शनाला खूप रांगत असेल, बघूया कितपत दर्शनाला आपल्याला रांग सापडते आणि दर्शन होतं की नाही। रामकृष्ण हरी। अशा तऱ्हेने आपण पोचलो आहोत आता मंदिरात। भजन मंडळ चालू आहे, भजन मंडळी आहेत, बघू शकता आपण। भरपूर गर्दी आहे, दर्शनाची लाईन इकडनं सुरू आहे। सहो बाजूनी भक्तगण भरलेले आहेत। हे आहे मेन मंदिर विठ्ठलाचं। आता आपण भजन मंडळींचं भजन बघूया थोडं।
देवळाबाहेरचा माहोल आपण बघू शकता. सगळे दुकानं, स्टॉल्स मांडलेले आहेत गावकऱ्यांनी. त्यांचा उदरनिर्वाह ह्याच्यावरच चालतो गावाचा. उलाढाल प्रचंड असते. हे आहे छोटंसं मंदिराबाहेरचं वातावरण. भक्तमय, अगदी भक्तिपूर्ण असं वातावरण. असं आहे हे पंढरपूर क्षेत्र नंदवाळ. करवीर महात्म्याप्रमाणे जर बघितलं तर या क्षेत्राचं नाव आधी नंदग्राम होतं, नंतर नंदापूर झालं आणि आता ते नंदवाळ या नावाने प्रसिद्ध आहे. या गावाची ख्याती अशी आहे की पंढरपुरात जे घटना घडलेली आहे, पुंडलिकाची वीट सारवण्याची आणि विठुराया त्याच्यावर उभं राहण्याची, ती इथे साधारण त्याच्या 4 युगे आधी घडली होती. तर तेव्हापासनं विठुरायाचं इथे बस्तान आहे आणि तेव्हापासनं विठ्ठल इथे राहतो अशी आख्यायिका आहे. दुसऱ्या आख्यायिकाप्रमाणे श्रीकृष्ण, यशोदा आणि नंद हेही काही वर्ष इथे वास्तव्याला होते असेही मानले जाते. मूळ मंदिर हे हेमाडपंथी आहे, ज्याचा काही भाग आता आपण फक्त मागील बाजूस बघू शकतो. आणि अजूनही इथे रात्री विठुराया आपल्या निद्रेसाठी नंदवाळमध्ये येतात अशी गावकऱ्यांची दृढ श्रद्धा आणि भक्ती आहे. आणि ती बऱ्याच जुन्या जाणत्या नागरिकांना किंवा इथल्या रहिवाशांना याच्यावरती खूप विश्वास आहे असेही म्हटले जाते.